माझे नाव साजिद महमूद अन्सारी। माझे नाव तनय यशवंत शेंडे। माझे नाव वैष्णवी मोरेश्वर कडू। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहिंदू। आम्ही सामान्य विशेष टीम आहोत। आमचा प्रकल्प आहे सर्वांसाठी समर्थ कूलिंग सिस्टम। हा प्रकल्प एटीएलच्या ऊर्जा संवर्धन आणि सुरक्षितता या दिवशी संबंधित आहे। आमच्या टीम मंत्र आहे स्मार्ट विचार सुरक्षित जीवन। समस्या नागपूरमध्ये उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असतो। दिवस असो व रात्र लोक सतत कूलर आणि फॅन वापरतात, त्यामुळे विजेचा अपव्यय होतो। थंड वाऱ्यामुळे सर्दी खोकला असे आजार होतो आणि विजे बटन बंद चालू केल्याने विजेचा शॉक बसण्याचा धोका असतो। मागच्या वर्षी 3 मुले आणि 3 मोठ्या व्यक्तींचा मृत्यू झाला। त्या बाबतीत आम्हाला समजता येते, म्हणून आम्ही तयार केले तापमान नियंत्रित कूलर। हा कूलर जेव्हा तापमान वाढतो तेव्हा आपोआप पाणी पंप चालू करते आणि पंख्याची स्पीड वेगाने वाढवते आणि जसं तापमान कमी झाला ते आपोआप फॅनची स्पीड कम होते आणि पंप बंद होऊन जाते। या प्रयोगाची काही खास वैशिष्ट्ये आहेत की तापमान मोजण्यासाठी डीएसटी अलार्म सेन्सरचा वापर। ॲर्डिनो नॅनो कंट्रोलरमुळे संपूर्ण प्रणाली आपोआप कार्य करते। स्विचला स्पर्श न करता काम होत असल्याने विजेचा धोका कमी। संपूर्ण प्रणालीचा खर्च फक्त 200 आहे। आम्ही ॲर्डिनो नॅनो डीएसटी अलार्म सेन्सर, मोटर, ड्राईव्ह आणि फॅनला एकत्र जोडले। विविध तापमानावर प्रणाली साठवली। सकाळी थंड हवेत फॅन बंद झाला, दुपारी तापमान वाढल्यावर फॅन आणि पंप दोन्ही जलद चालले। आम्ही आता थोडक्यात ट्रॅकशीट भविष्यातील सुधारणा। भविष्यात आम्ही या प्रणालीमध्ये काही सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे। मोबाईल उपद्वारे ब्लूटूथ किंवा वायफाय नियंत्रण, सौर ऊर्जेवर चालणारी प्रणाली, तापमान दाखवणारी LCD स्क्रीन, पाण्याची आपोआप भरण्याची सोय, सिम ऊर्जा सौर, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षितता। हा प्रकल्प विजेचा अपव्यय कमी करतो, विजेच्या अपघातापासून सुरक्षितता वाढतात आणि आरोग्य जपतो। एटीएलच्या सस्टेनेबल एनर्जी आणि सेफ लिव्हिंग या उद्दिष्टाशी हा प्रकल्प सुसंग आहे। या टीम सदस्य साजिद महमूद अन्सारी, फोल्डिंग सर्किट डिझाईन आणि टेस्टिंग, तनय यशवंत शेंडे, वायरिंग घटक जोडणी व अंमलबजावणी, वैष्णवी मोरेश्वर कडू, नोंद लेखक, प्रस्तुतीकरण व व्हिज्युअल। डीएसटी अलार्म सेन्सर तापमान मोजतो, डेटा अँड्रॉइडला देतो। यामुळे संपूर्ण प्रणालीचा तापमान बदलतो। यामुळे घर, शाळा किंवा हॉस्पिटल सुरक्षित असते। या प्रकल्पामुळे विजेची बचत होते, आरोग्य सुरक्षित राहतो, सर्वसामान्य लोकांना हे तंत्रज्ञान पोहोचू शकते। स्मार्ट विचार सुरक्षित जीवन। स्मार्ट विचार सुरक्षित जीवन। धन्यवाद।